आरपीआय आठवले गटाचे निपाणी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन 20 सप्टेंबरपर्यंत घरकुल वाटपाची लेखी हमी. राजीव गांधी आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना तातडीने घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले निपाणी तालुक्याच्या वतीनं निपाणी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीराजे चौकातून रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर नगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक हप्ते भरूनही घरकुल मिळाले नसल्याने आंदोलकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. पात्र सर्वांना घरकुल द्या, आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्ची खाली करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही तासांच्या आंदोलनानंतर नगरपालिकेने 20 सप्टेंबरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याचे लेखी आश्वासन दिले. रिजेक्ट लिस्टमधील प्रकरणांची फेरतपासणी करून पात्रांना न्याय द्यावा अशी मागणीही करण्यात आली. मुदतीत वाटप न झाल्यास पट्टणकुडी हद्दीतील घरकुलांची चावी घेऊन दरवाजे उघडून गृहप्रवेश करण्याचा इशारा आरपीआयने दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी. कर्ज काढून पैसे भरले आहेत तरी ते घर वाटप केलेले नाहीत, त्याच्यामुळे आम्ही आंदोलन केलेलं आहे. अशी करणे घरकुल योजनेअंतर्गत घराच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेकडो लाभार्थ्यांना अजून घरं मिळालेली नाही. लोकांनी कर्ज काढून पैसे भरून घरासाठी अर्ज केलेलं आहे आणि राजकीय श्रेयवादामध्ये घरांचं वितरण लांबलेलं आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निपाणीच्या वतीनं आज धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये आम्ही मागणी अशी केली की 20 सप्टेंबरच्या आत जर लोकांना घरं मिळाले तर 20 सप्टेंबरमध्ये आम्ही घरात घुसू आणि आमच्या घराचा आवाज देऊ. यावेळेला मोठ्या संख्येने आरपीआयचे कार्यकर्ते, स्त्री पुरुष युवक हजर होते आणि हा अंतिम प्रस्ताव आम्ही शासनाने दिलेला आहे. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र पण दिलेलं आहे आणि त्याने हे मान्य केलेलं आहे की आम्ही 20 तारखेची तुमची तारीख लक्षात घेतलेली आहे. त्यांना 1 महिना मुदत पाहिजे तर आम्ही ती नाकारलेली आहे. आम्ही 20 तारखेत ठाम आहोत. 20 सप्टेंबरच्या आत आम्हाला घरं मिळावी ही आमची आग्रही मागणी आहे. सर, घरे वगैरे बांधून तयार आहेत का? घरं तयार आहे, फक्त यांचा राजकीय श्रेयवाद सुरू आहे आणि ती नाही मिळाली तर आम्ही आहे त्या कपड्याची घरात बसू. त्या झोपडीमध्ये राहण्यापेक्षा आहे त्या घरात असतो ना आपण. 20 तारखेला मोठं आंदोलन होणार आणि आम्ही घरात 20 तारखेपर्यंत घर वाटप करतो म्हणून आश्वासन दिले. 20 तारखेपर्यंत नाही दिलं त्या टायमाला आम्ही तोडून घरात राहायला जाणार. दादा कांबळे यांची